श्रीराम. नमस्कार भाविक श्रोते हो. आजपासून आपल्या रामकथा सप्ताहातील 6व्या दिवसाची सुरुवात होत आहे. आपण पाहिले की आपले हनुमंतराय हे लंकेत प्रवेश करते झाले आहेत आणि लंकेत प्रवेश करताना आपल्या हनुमंतरायांनी सूक्ष्मतम असं रूप घेतलेलं आहे. कारण की हनुमंतरायांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या आणि त्या अष्टसिद्धीच्या सहाय्याने हनुमंतराय सूक्ष्मात सूक्ष्म रूप धारण करू शकत होते. तर आपल्या हनुमंतरायांनी सूक्ष्म रूप घेऊन लंकेमध्ये प्रवेश केला आणि ते सीतामातेचा शोध घेऊ लागले. सीतामातेचा शोध घेता घेता ते एका महालासमोर येऊन उभे राहिले. प्रशस्त मोठा असा तो महाल होता. त्यांनी त्या महालात प्रवेश केला. एक दालन पार केलं, दुसरं, तिसरं, चौथं, पाचवं, सहावं, 7वं दालन पार केलं. त्या 7व्या दालनात त्यांनी पाहिले की एका मोठ्या अशा पलंगावर एक अत्यंत सुंदर अशी स्त्री आणि एक पुरुष बसलेला आहे. ती स्त्री अत्यंत देखणी होती, सौंदर्यवती होती. क्षणभर हनुमंतरायांच्या मनात आले की हीच तर सीतामाता नाही ना. पण लगेचच त्यांच्या मनाने सांगितले, छे छे, ही सीतामाता असणं शक्य नाही. कारण की प्रभू रामचंद्रांनी हनुमंतरायांना सांगितले होते की जिथे माझी सीता असेल तिथे तुला रामनामाचा जप ऐकण्यात येईल. आणि तिथे रामनामाचा जप ऐकायला येत नव्हता. तेव्हा हनुमंतराय म्हणाले की ही माझी सीतामाता नाही. आणि हनुमंतरायाने विचार केला की हे स्त्री आणि पुरुष हे काय बोलत आहेत ते आपण ऐकावं. आणि ते त्या सूक्ष्म रूपाने त्यांच्या पलंगाजवळ गेले आणि त्यांनी त्यांचं बोलणं ऐकलं. ती स्त्री आपल्या पतीला म्हणाली, नाथ, आपण बघतच आहात की आजकाल लंकेमध्ये केवढे उत्पात होत आहेत आणि ह्या सगळ्या उत्पाताला कारणीभूत ही तुमच्या पिताश्रींनी पळवून आणलेली ती पतिव्रता स्त्री आहे. तुम्ही तुमच्या पिताश्रींना समजावून सांगा आणि त्या पतिव्रता स्त्रीला तिच्या पतीजवळ परत पाठवा. तेव्हा तो पुरुष म्हणाला, सुलोचने, मी माझ्या पिताश्रींना एकदा समजावून सांगितले आहे. मीच नाही तर माझ्या मातोश्रीने, माझ्या आजोबांनी, माझ्या पणजोबांनी, सर्व ज्ञानी लोकांनी पिताश्रींना समजावून सांगितलं आहे. पण पिताश्री कोणाचेही ऐकत नाही. आणि तुला तर पिताश्रींचा स्वभाव माहीत आहे ना. आले रावणाजीच्या मना तेथे कोणाचीच आली ना. त्यामुळे पिताश्रींना सांगूनही काही उपयोग नाही. तेव्हा सुलोचना म्हणाली, बरोबर आहे तुमचे नाथ. आणि असा हा इंद्रजित आणि सुलोचना यांचा संवाद हनुमंतरायाने ऐकला आणि ते समजले की हे रावणाचे पुत्र इंद्रजित आणि त्यांची स्नुषा सुनबाई ही सुलोचना आहे. आणि तेथून मग पुढे हनुमंतराय निघाले. जाता जाता त्यांना दुसरा महाल लागला. तोही मोठा टोलेजंग होता. त्यांनी त्या महालात प्रवेश केला. एक दालन पार केले, दुसरे, तिसरे, चौथे, आणि पुढे त्यांनी बघितले की एक शयनकक्ष होतं. आणि त्या शयनकक्षात भला मोठा पलंग होता. आणि त्या भल्या मोठ्या पलंगावर एक अवाढव्य देह निद्रिस्त झाला होता. त्या शयनकक्षामध्ये सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. आणि त्या गृहस्थाच्या घोरण्याचा मोठमोठ्याने घोरण्याचा आवाज येत होता. त्या संपूर्ण महालात एक चिटपाखरूही नव्हते. आणि हनुमंतराय समजले की हा प्रशस्त देह म्हणजे हा कुंभकर्ण आहे. आणि तेव्हा ह्या महालातून ताबडतोब निघालेले बरे असे म्हणून हनुमंतराय आपले तिथून निघाले. आणि पुढे जाता जाता त्यांना अजून एक महाल लागला. त्या महालाची अनेक दालने पार केल्यानंतर त्यांनी पाहिले की एक पाकशाळा आहे. आणि त्या पाकशाळेच्या शेजारी एक सुंदर असं मंदिर बांधलेलं होतं. ते मंदिर अवाढव्य मोठे असे होते. अतिशय सुंदर प्रकारे मंदिर सजवलेले होते. धूपाचा सुगंध सर्वत्र दरवळत होता आणि नामस्मरण ऐकू येत होते. आणि हनुमंतरायांनी विचार केला की हे नक्कीच बिभीषणाचं घर आहे. हा बिभीषणाचा महाल आहे. आणि हनुमंतराय आता विचार करत आहेत की इतका वेळ मी सर्वत्र सीतामातेचा शोध घेत आहे पण मला सीतामाता कुठेच भेटत नाही आहे. तेव्हा आता पुढे काय करावे? हनुमंतरायांना सीतामाता भेटली का हे आपण पुढच्या भागात बघूया. आता इथेच थांबूया. बोला जय श्रीराम.